म्हणून 1,500 रुपये तुम्हाला द्यायचं असेल प्रत्येक महिन्याला, तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला बीएसटीचं भाडेवाढ रद्द करून पुन्हा एकदा 5 रुपयावर आणायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्ही बीएसटी 10,000 पर्यंत बस द्यायची असेल, रांगा वेटिंगच्या कट करायच्या असतील, तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्हाला जर महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्ही विद्यार्थ्यांसाठी बस सेवा तुम्हाला मोफत सुरू करायची असेल, तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्हाला जर आपल्या शाळेचा दर्जा वाढवायचा असेल, पुढे न्यायचं असेल, आपण जे पुढे का मार्ग पकडून चाललेलो आहोत ते करून ज्युनियर कॉलेज आपल्या मुंबईसाठी आणायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्ही जर मुंबईमध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल आणायचं असेल चांगलं तर कोणाला मतदान करणार? तुम्ही मुलांसाठी आणि मुलींसाठी, लहान मुलींसाठी पाळणा घरं करायची असतील तर कोणाला मतदान करणार? तुम्ही 700 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स रद्द करून घ्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर आपल्या मुंबईमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जगातली सर्वात मोठी आणि सर्वोत्तम लायब्ररी निर्माण करायची तर कोणाला मतदान करणार? जर तुम्ही 100 युनिट पर्यंत वीज आपल्याला मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्या मुंबईच्या मोकळ्या श्वासासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार? भाजपच्या भ्रष्टाचारांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार? राज साहेबांना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? मुंबईसाठी मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? महाराष्ट्रासाठी मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? या भाजपच्या अन्यायी वृत्तीला ठेचून टाकायचं असेल तर कोणाला मतदान करणार? आणि मुंबईचा महापौर आपलाच करायचा असेल तर कोणाला मतदान करणार? मशाल मशाल मशाल, आणि जिथे इंजिन आहे तिथे इंजिन हेच जावलं पाहिजे. कारण येत्या 15 तारखेला सरकार आपल्या आल्यानंतर भाजपचं हे विष दूर करायचं आहे आणि मशाल आणि इंजिन आणि तुतारीचं सरकार आणि महापौर आपल्याला बसवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.